हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल आणि माझ्या व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. सो तुम्हाला थंबनेलवरनं अंदाज लागलाच असेल की हा व्लॉग कशाचा आहे. सो इट्स अबाउट Q&A व्लॉग, ज्याची तुम्ही खूप वाट बघत होते. सो फायनली इट इज हिअर. आणि मला सगळ्यात जास्त मेसेज इंस्टाग्रामला आलेले की प्लीज तू व्लॉग कर अबाउट Q&A. सो मी एक विचार केला आणि मी स्टोरी अपलोड केली इन्स्टाला अबाउट की यू कॅन आस्क मी अ क्वेश्चन, म्हणजे तुम्हाला जे पण काही माझ्याबद्दल विचारायचं असेल. आणि आय एम गोइंग टू cover every questions in this vlog. So I just posted it and many of people have so much of questions and so much of doubts, everything about me. Not doubt, but they have so much of query about what is my age and what is where I stay. मीन्स हे दोन क्वेश्चन्स खूप लोकांना होते. सो हे दोन क्वेश्चन्स मी सगळ्यात लास्ट सांगणार आहे. नाही असं नाही आहे, म्हणजे सांगेल. सो जेवढे पण तुम्ही क्वेश्चन्स विचारले होते, लाईक इट इज अबाउट माय करियर, इट इज अबाउट माय मॉडलिंग, हाव आय स्टार्टेड, हाव आय मॅनेज एव्हरीथिंग. खूप क्वेश्चन्स होते. सो आय एम गोइंग टू कवर ईच अँड एव्हरी क्वेश्चन इन दिस ब्लॉग. सो स्टे ट्यून. सो गाईज, फर्स्ट क्वेश्चन असा आहे विच इज वेट, when did you start modeling? So it's a very good question आणि I will also paint it here. मी एकदम थोडं शॉर्टमध्ये सांगेल, खूप डिटेल्ड ॲक्च्युली खूप लॉंग स्टोरी आहे ती, पण मी थोडं शॉर्टमध्ये, कारण की आपल्याला सगळे क्वेश्चन्स कवर करायचे. सो इन 2018 देर वॉज अ पीजंट ऑन 8 मार्च, वुमेन्स डेला अरेंज केलं होतं. आणि काय झालं, कसं आम्हाला कळालं त्याच्याबद्दल की न्यूजपेपरमध्ये ॲड आलेली की देर वॉज लाईक देर वॉज अ कॉम्पिटिशन, तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. सो तिथे एक नंबर वगैरे होता रजिस्ट्रेशनचा. सो वी जस्ट कॉल्ड अँड वी आस्क इन्फॉर्मेशन की ह्याचं कसं काय, रजिस्ट्रेशन फीज काय अँड ऑल. सो मग पप्पांनी कॉल वगैरे केला आणि आम्ही विचारलं. सो मग मला असं काहीच आयडिया नव्हती. आय वॉज सो फ्रेशर, मला कॉन्फिडन्स नव्हता, काहीच नव्हतं. पण आयडियाच नव्हती की कसं काय असतं. बट ठीक आहे, करायचं आवड होती मला आधीपासूनच, सगळ्या गोष्टी करायची आवड. मीन्स मला सगळ्या गोष्टी शिकायला आवडतं. सो मग म्हटलं की करूयात आपण. सो मग इथे आमच्या इथे गोल्ड जिम आहे, तर तिथे त्याचं रजिस्ट्रेशन होतं. सो वी वेंट देअर आणि मग रजिस्ट्रेशन वगैरे आम्ही केलं. काहीतरी फीज होते, आय थिंक 1000 और 1500 समथिंग अशी होती. आणि बाहेरून पुण्यावरून वगैरे ग्रूमर्स वगैरे आलेले. पण तेव्हा असं वाटायचं बापरे, बाहेरून आले ग्रूमर्स, म्हणजे खूप छान असेल असं. आणि लाईक शो छानच होता. आणि मग मी केलं पार्टिसिपेट आणि मी सगळ्यात लहान होते तिथे, सगळ्यात लहान पार्टिसिपेंट होते. म्हणजे सगळ्या मुली होत्या ना, त्याचा खूप एज होते, लाईक माझ्यापेक्षा तरी आय थिंक 2-3 इयर्सनी मोठ्या होत्या आणि मी सगळ्यात लहान होते. आणि देर वेअर 2 राऊंड्स. मग आमचं कसं होतं की शोच्या 2 दिवस आधी प्रॅक्टिस होती आणि मग शो डे होता 8 मार्चला. म्हणजे आमचं 6 आणि 7ला प्रॅक्टिस आणि 8ला आमचा शो होता. आणि असं होतं की लाईक तुम्हाला सगळं अरेंज करायचं आहे. शो जे पण होते, डायरेक्टर वगैरे, ते तुम्हाला काहीच अवेलेबल नव्हते करून देणार. लाईक कॉस्ट्यूम पण तुमचे होते, ज्वेलरी तुमची होती, सगळं काही तुमचं होतं. फक्त ते स्टेज देणार होते आणि जे पण काय त्यांचं असेल, ओके. पण आपल्याला काहीच आयडिया नसते की हे त्यांनी दिलं पाहिजे वगैरे. सो आपण नवीन होतो. सो मी पार्टिसिपेट केलं. मग असं होतं की देर वेअर 2 राऊंड्स आणि एक वेस्टर्न होता आणि ट्रेडिशनल होता. सो मग मी ट्रेडिशनल, माझ्याकडे असे ड्रेस नव्हते की आय शुड वेअर ऑन स्टेज. तर मग मी माझ्या मावशीच्या मुलीचे काही असे 3-4 डेज ड्रेसेस होते, ते थोडे छान होते. तर मग मी ते आणले, मी वेअर वगैरे केले. सो मग एक जो बघा आता मी ह्या फोटोमध्ये जो वेअर केला आहे, तो मी केलता वेअर. त्याच्यात पण तो मला थोडा छोटा झाला, पण आता ऑप्शनच नव्हतं माझ्याकडे. सो आय हॅव टू वेअर. सो मग मी ते पण वेअर केलं. मग वेस्टर्नचा प्रश्न. सो मग वेस्टर्नसाठी मी एक लोकल शॉपमधून क्रॉप टॉप आणि शॉर्ट जीन्स असते ना, त्याचा पण फोटो मी ते टाकेल. सो मी ते वेअर केलं. आणि मग परत क्वेश्चन, हिल्स. मग मी, आणि आमच्या इकडे काहीच गोष्टी लवकर भेटत नाही. सो मग मी हिल्स कसं अरेंज करणार. मग मी ते पण खूप शोधलं, मग मला भेटल्या. त्याच्यानंतर परत त्यांच्याकडून काहीच अवेलेबल नव्हतं, मीन्स प्रोव्हाइड करणार नव्हते, लाईक मेकअप, स्टायलिंग, काहीच नाही. सो मग मी त्याचा पण प्रश्न, कधी मेकअप केलेलाच नाही, काहीच माहिती नाही. सो मग आमच्या इथे एक होत्या उमेजेस ओळखीच्या होत्या त्या, त्यांच्याकडनं मग आम्ही मेकअप अँड हेअरस्टाईल केला. त्याच्यात पण हेअरस्टाईलमध्ये माझं इयर त्यांच्याकडनं बंद झाला. सो मग ते पण केलं, तसंच मी गेले. आणि मग काय, गेलो. माझ्या घरच्यांना अजिबात वाटलेलं नव्हतं की काय होईल किंवा काय. जे असं एकदम चिलमध्ये गेले स्टेजवर, स्टेजच्या तिथे, आणि चेअर्स वगैरे होते सगळे, तिथे जाऊन मस्त बसले. मग म्हणजे माझं परफॉर्मन्स खूप छान होतं. मला एक्सपिरियन्स नव्हता, बट तरी पण मी खूप छान केलं. आणि मग टाईम आला जेव्हा विनरचा.
सो माझ्या घरच्यांना अजिबात वाटलं नव्हतं की मी जिंकेन. काहीच नाही, काहीच नाही. ते एकदम शांत बघत बसलेले आणि माझं नाव घेतलं. तिथं कसं होतं की विनर आणि फर्स्ट रनर अप. सो फर्स्ट रनर अप होती ती एक माझी फ्रेंडच आहे, ती झाली आणि तेव्हापासूनच आमची ओळख आहे. आणि आणि विनरचं जेव्हा बोलणं आलं तर अनाऊन्स करणार होते विनर. सो तेव्हा माझं नाव घेतलं आणि माझ्या घरच्यांना वाटलंच नाही की मी होईल आणि माझे पप्पा खूप लांब असे बसलेले. ते माझे नाव बघून असे रन टू द स्टेज आणि फोटोज वगैरे घ्यायला लागले आणि खूप रश झाली. एव्हरीवन वॉज लाईक टेकिंग फोटोज अँड ऑल. मग त्याच्यानंतर एक्सपोजर असा थोडा क्रिएट झाला की अक्षदा वर्मा असं असं आहे, ती मॉडेलिंग करते, शी इज अ विनर. कारण आमचे फोटोज पेपरमध्ये वगैरे पण सोशल मीडियाला पण आलते. मग काही आयडिया नव्हती. सो आय जस्ट स्टॉप्ड आफ्टर दिस शो. आय जस्ट स्टॉप्ड फॉर 2-3 इयर्स. काहीच आयडिया नाही. सो मग एक परत शो झाला आमच्या नगरमध्येच, पण ते पुण्याचे सर आले इकडे शो करायला. सो मग ते पण मला असंच सोशल मीडिया का न्यूजपेपरवरनं कळालेलं. मी तिथे पण गेले लाईक फॉर ऑडिशन अँड आय हॅव सिलेक्टेड. आणि मग मी तो रनवे होता, मग मी तो केला. म्हणजे म्हणजे खरी सुरुवात माझी 2021 पासून झाली. खरी म्हणजे जेव्हा मी स्टार्ट केलं. मग मला सरांनी खूप जास्त ग्रूम केलं. त्यांचे जे बेस्ट मेंटर्स आहेत, बेस्ट ग्रूमर्स आहेत, त्यांच्याकडनं मी ग्रूम झाले. परत आमच्या बारामतीला शो झाले. सो तिथून पण खूप छान मला एक्सपिरियन्स आला. म्हणजे मी एक्सपिरियन्समधून खूप जास्त शिकत गेले की हाऊ टू वॉक, हाऊ टू पोज. सो माझा वॉक खूप फ्लुएंटली असतो. सो खूप स्मूथली होतो आणि तेव्हा खूप कॉन्फिडन्स पण मला ग्रो झाला. मीन्स हाऊ टू टॉक टू द पीपल, म्हणजे एव्हरीथिंग त्यांनी मला खूप जास्त शिकवलं, ग्रूम केलं की असं केलं पाहिजे अक्षदा, असं केलं, हे तुझं चुकतं, हे बरोबर, एव्हरीथिंग. सो माझी खरी सुरुवात तिथून झाली आणि मग जे आत्ता आहे ते आहे. मग त्याच्यानंतर कसं होतं की मग मी सोशल मीडियाला आले, पब्लिक वगैरे अकाउंट केलं. मग त्याच्यावरनं पण मला शूट्स वगैरे क्रिएट झाले. असं एक कॉन्टॅक्ट थ्रू कॉन्टॅक्ट आणि मग शूट्स आपल्याला, म्हणजे मग माझं जे पण आहे ते एक शूट्स वगैरे व्हायला लागलं. सो अशी माझी जर्नी आहे. दिस इज हाऊ आय स्टार्टेड. सो विल मूव्ह टू अवर सेकंड क्वेश्चन अँड विच इज मोस्ट आस्क्ड क्वेश्चन. ते आहे व्हॉट इज युअर एज. तर आय एम 2007 बॉर्न अँड आता मी 18 कम्प्लीट झाली आहे अँड 19 रनिंग. ओके. So guys, we'll move to our next question, which is from which city I am. तर मी आहे अहिल्यानगरमधून. म्हणजे आधी अहमदनगर नाव होतं, आता अहिल्यानगर झालंय. सो आम्ही पुण्यामधून वगैरे नाही आहे. लाईक खूप लोकांना असं वाटायचं की मी पुण्यातली आहे. सो नाही, माझे मोस्ट ऑफ शूट्स माझे पुण्यातच असतात. सो मी जास्त ट्रॅव्हल माझं पुण्याला होतं. सो खूप जणांना असतं की स्टोरीज वगैरे बघून की तू पुण्याची आहे का, नाही, तर मी अहिल्यानगरची आहे. ओके, डन. आणि नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की हाऊ डू यू टॅकल निगेटिव्ह पीपल. बेस्ट क्वेश्चन जेणी कोणी विचारलं आहे, मी तिथं पिन करेल. म्हणजे निगेटिव्ह पीपलला टॅकल करण्यासाठी असं गोष्ट आहे. पहिली गोष्ट, त्यांना तुम्ही एंटरटेनच करायचं नाही आणि त्यांच्याकडे लक्ष देऊन काहीच भेटत नाही. आणि जेवढं मला लोक निगेटिव्ह बोलतात ना, मी त्याला पॉझिटिव्हली घेते आणि तेवढं अजून माझ्यामध्ये ग्रो होतं. लाईक एखादं मला बोललं तुला ही गोष्ट नाही जमणार ना, तर मी म्हणते कसं काय नाही जमते, मी तुला करूनच दाखवते. लाईक यू शुड हॅव अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड की तुम्ही त्यांना कसं टॅकल करतायत हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांच्याकडे लक्ष देऊन किंवा काहीच होत नाही ते बोलणार आहे. जे निगेटिव्ह बोलतात ना ते आपल्यापेक्षा खूप मागच आहेत, त्याच्यामुळे ते मागूनच बोलते, असं तर माझं म्हणणं आहे. आणि मला तरी निगेटिव्ह बोलल्यासून काहीच फरक पडलेलाच नाही कधीच, म्हणजे पडणार पण नाही. ओके, सो विल मूव्ह टू आवर नेक्स्ट क्वेश्चन आणि ते आहे हाऊ डू यू मॅनेज युअर स्टडीज अँड युअर पॅशन. सो सी, जेवढं इम्पॉर्टंट आपल्यासाठी आपलं पॅशन आहे तेवढंच इम्पॉर्टंट आपल्यासाठी एज्युकेशन सुद्धा आहे. बिकॉज एज्युकेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. तर आता कसं असतं की आम्हाला आमचं शेड्यूल माहिती एकदम असं मॅनेज वगैरे काही टाइम टेबल वगैरे असं नाही आहे, पण जसं होईल जसे शूट्सवर डिपेंड असतं. पण मॅनेज करावं लागतं. म्हणजे आज उद्या शूट्स आहे तर मग परवा आपल्याला माहिती आहे की पुढच्या 1 वीक आपल्याला 4 दिवस शूट्स आहेत आणि 2 दिवस नाही आहे किंवा 1 दिवसच आहे शूट, जे पण काय असेल, तर मग त्या अकॉर्डिंग काम करायचं. थोडंफार मॅनेज पुढे मागं करावंच लागतात गोष्टी आणि मग होतं ते मॅनेज. असं काही मी खूप वेगळं नाही करत, पण तेच शेड्यूल बघून करावं लागतं. विल मूव्ह टू आवर नेक्स्ट क्वेश्चन विच इज सेकंड. तू 12th नंतर काय करणार आहे, प्लीज रिप्लाय. ओके, असाच एक क्वेश्चन होता की फ्रॉम विच साईड यू कम्प्लीट युअर 12th. ओके, तर मी 11th-12th सायन्समधनं केलं आहे आणि आत्ता आफ्टर 12th आय एम गोइंग टू शिफ्ट टू कॉमर्स. बिकॉज दोन्ही मॅनेज करणं इट्स टू हार्ड. म्हणजे कसं की सायन्स मॅनेज करणं थोडंसं अवघड आहे, बिकॉज सायन्सला मोस्टली आपल्याला रेग्युलर कॉलेज करावं लागतं आणि मी जास्त करून शूट्समुळे बाहेरच असते. सो मला ते मॅनेज नाही होणार आहे.
तर मी आय एम शिफ्टिंग टू कॉमर्स. तर नेक्स्ट क्वेश्चन विच इज when did you did your first modeling assignment? So modeling assignment, so first shoot I had done in 2021 only, makeup shoot. First shoot I have done as makeup shoot. So guys, we'll move to our next question, which is who is your best friend? आणि हा क्वेश्चन कोणी विचारला माहिती का? माझ्याच बेस्ट फ्रेंडनी मलाच विचारलाय, हु इज युअर बेस्ट फ्रेंड. कशा बेस्ट फ्रेंड्स आहेत बघा. आणि अजून एक कोणीतरी विचारलंय की विचारलंय who is your best friend and when and how you met. म्हणजे when and how you met. ओके, तर ओके मी सांगते. सो माझ्या बेस्ट फ्रेंडचं नाव आहे ऐश्वरी गीते अँड वी मेट इन स्कूल. सो 4th स्टँडर्ड पासून आम्ही फ्रेंड्स आहोत. Now 4th, 5th, 6th, 7th, 8th, 9th, 10th, 11th, 12th complete. So it's been 9 to 10 years we are friends and our bond is so strong that no one can break it. Okay. आणि आम्ही कसं भेटलो, मी शॉर्ट मध्ये स्टोरी सांगते. ॲक्च्युली ही 4th मी स्कूलमध्ये आधीपासूनच होते. लाईक आय वॉज फ्रॉम 2nd स्टँडर्ड आणि त्या स्कूलमध्ये, आणि ही 4th मध्ये आली. आणि मी माझ्या स्कूलमध्ये थोडीशी होतेच अशी लाईक म्हणतो ना एखादी मुलगी असते ती थोडी भांडते पण थोडी डॉनपणा करते. सो मी होते ती, म्हणजे वाटणार नाही पण मी होते. आणि मग काय झालं की माझ्या सगळ्यांसोबत भांडणं असायची आणि ही माझ्या कशी येऊन नवीन होते. सो ही माझ्या साईडला येऊन बसली आणि आमचं कसं असायचं की मी खूप रूढ होते तेव्हा. आणि आम्ही अशी लाईन करायचो बेंचच्या मधोमध की तू ह्याच्या पलीकडे आली नाही पाहिजे, मी त्याच्या पलीकडे येणार नाही. एवढे आमचे दुश्मन होते आणि वी आर दुश्मन तेव्हा. आणि मग माहिती नाही, डेज गोज अँड आमचा बॉन्ड असा खूप छान झाला. खूप खूप आता तरी सांगू पण नाही शकत. लाईक वी हॅव टू गुड बॉन्ड. सो इट्स इट. आणि असं आम्ही भेटलो. सो खूप छान आहे. आणि शी इज ऑल्सो सो सपोर्टिव्ह. आणि ती पण लाईक तू कर मी आहे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये अशी जिलियस नाही आहे. अँड आय एम सो ब्लेस टू हॅव हर. ओके, बस खूप झाली लाईफ. तर आपण पुढच्या क्वेश्चनला जाऊया. सो नेक्स्ट क्वेश्चन असं आहे की फ्रॉम विच स्कूल यू आर. व्हॉट इज अ स्कूल? फ्रॉम विच स्कूल यू आर. सो आय एम फ्रॉम ज्ञान संपदा इंग्लिश मीडियम स्कूल आणि मी त्या स्कूलमध्ये 2nd स्टँडर्डमध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन असा होता की व्हॉट इज युअर हेअर केअर. ॲक्च्युली मी हेअरला काहीच करत नाही. खरं सांगितलं तर मागचे 2 महिने होतील मी ऑइलिंगच केली नाही हेअर्सला. रोज शूट होतात आणि रोज हेअर वॉश होते माझ्या हेअर्सला. म्हणजे असं म्हणायला गेलो तर इट्स लाईक गॉड गिफ्टेड आहे ते. सो आणि मंथली हेअर स्पा वगैरे असतोच माझा. सो आय थिंक की ते होऊन जातात लाईक. सो मध्ये असे थोडे शायनी वगैरे दिसतात. बाकी तर मी माझ्या हेअर्सला कुठलीच ट्रीटमेंट वगैरे काहीच केलं नाही आहे. एकदम नॅचरल हेअर्स आहेत माझे. ओके, सो विल मूव टू अवर लास्ट क्वेश्चन विच इज हाव यू चूज मॉडेलिंग ॲज अ करिअर. सी, जेव्हा मी लाईक मला समजायला लागलं लाईक आफ्टर 10th, तर मी मला असं माझ्यामध्ये क्वालिटी दिसायला लागलं की येस मी ही गोष्टी करू शकते. आणि आपल्याला पण समोरून पण रिस्पॉन्स येतो ना की यू हॅव गुड फेस, यू हॅव गुड बॉडी लँग्वेज, तू ह्यामध्ये करू शकते. सो मी जेवढे पण गोष्टी करत गेले मला कधी निगेटिव्ह रिस्पॉन्स आलेलाच नाही आहे. आणि मला आवड निर्माण झाली जेव्हा मी फर्स्ट शो केला, तसं मी आधी सांगितलं 2018 मध्ये. तेव्हाच मला आवड झाली की यार मला हेच करायचंय. आणि कॅमेरा आणि कॉन्फिडन्स बिल्ड झाला. सो मग असं वाटलं की मी करू शकते. आणि मी असं पण नाही कधी सपोज केलं की मी ह्याच करिअरमध्ये जाणार. म्हणजे एक फ्लोमध्ये मी गेले. पण नाव आय हॅव डिसाइडेड टू गो थ्रू दिस करिअरमध्ये. ओके, सो ऑलमोस्ट मी सगळ्या क्वेश्चन्सची आन्सर दिलेले आहे. जेवढे पण मेन क्वेश्चन्स होते, जेवढे तुम्हाला क्युरियस होते व्हॉट इज माय एज, वेअर आय स्टे, आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल. आणि लवकरच मी न्यू व्लॉग्स पण परत घेऊन येणार आहे. आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग. आणि मला खूप सपोर्ट केल्याबद्दल. मागच्या 1 मंथपासून तुम्ही खूप जास्त सपोर्ट केला आहे मला. असाच सपोर्ट राहू द्या. अँड लवकरच आपण नवीन व्लॉगमध्ये भेटूयात. बाय.